श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 11वे गुरु हरिण. मोह, मनाचे विचलन आणि सावधानतेचा धडा. निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे. प्रत्येक जीव, प्रत्येक घटना, प्रत्येक शांत हालचाल काही ना काही सांगत असते. दत्तगुरूंचा पुढचा गुरु हरिण. सुंदर, कोमल पण सहज विचलित होणारे. दत्तगुरूंनी पाहिले, हरिणाचे मन अत्यंत संवेदनशील. कानाला एखादा हलका आवाज लागला तरी क्षणात त्याचे लक्ष भंगते. नजर तिकडे धावते आणि पावलेही. त्याचे मन स्थिर राहत नाही. त्याच्या कोमल स्वभावाचा फायदा शिकारी सहज घेतात. मधुर संगीत, गोड स्वर, किंचितचा नाद हरिणाला मोहात पाडतात. त्याचे लक्ष संगीताकडे लागते आणि जिथे लक्ष जाते तिथेच त्याचा विनाश दडलेला असतो. मोह मनाला जखडतो आणि विवेक झोपतो. दत्तगुरूंना मिळालेला धडा. हरिणातून दत्तगुरूंनी शिकले, मन विचलित होतं तेव्हा धोका वाढतो. मोह असो, आकर्षक शब्द असो की गोड व्यवहार, जे मनाला भुलवतात तेच आपल्याला पाडू शकतात. मोह हा नेहमी गोड रूप धारण करून येतो. कधी संगीतासारखा, कधी कौतुकासारखा, कधी थोडंसं काही नाही होणार अशा भ्रमासारखा. जिथे लक्ष तिथे ऊर्जा, जिथे चुकीचं लक्ष तिथे आयुष्याचं नुकसान. आत्मसावधानता नसली की सर्वात सुंदर मनही संकटात सापडतं. हरिणाचा धडा आपल्यासाठी. गोड शब्द, आकर्षण, मोह यांच्यात सावध राहा. जे मनाला जास्त बुलवते त्याच्यात धोका अधिक. मन शांत ठेवा, सजग ठेवा आणि लक्ष योग्य दिशेला टिकवा.